आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत किशोरी पेडणेकर. किशोरीजी, सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी सुरू आहे. काय अपेक्षा आहे तुम्हाला? काय वाटतंय, काय घडू शकेल? मुळामध्ये कोर्टाने ज्या काही आम्हाला सूचना केल्या तर त्या तर नक्की आम्ही अंमलात आणणारच. परंतु काही कालावधी जो लागतोय त्या संदर्भात काय कोर्ट आम्हाला सांगणार आहे की नाही. आणि कोर्ट हा संविधानाचा एक भाग आहे, लोकशाहीचा एक भाग आहे. त्याच्यावर बसणारी व्यक्ती ही त्या असलेल्या नियम, अधिनियम, कायदा, कानून या अंतर्गत नक्की रिझल्ट देतात. पण आता या भारत देशात जे काही रिझल्ट लागतायत किंवा मिळतायत पक्षांबद्दलचे, ते सरळ आहेत का? आणि मग जर कुठल्याही पक्षातल्या कोणी काही व्यक्त केलं तर तो एक आमचा स्वतःचा लोकशाही मधला, ज्याला आम्ही म्हणतो ना की एक आमचा अधिकार आहे की ते विचार मांडणं आहे. शेवटी तुम्ही काय देणार आणि आज कोर्ट किंवा काही कसं चाललंय ते अख्ख्या देशातली जनता बघते. त्याच्यामुळे टिप्पणी नाही करणार, केली नाही पाहिजे वगैरे वगैरे. तर कुठलाही निर्णय त्याच्या 3 इलेक्शन झाल्या, लुटमारांची टोळी यावी आणि लुटून जावं आणि तरी लुटून गेलेल्यानी बोलू नये असा कायदा मग करतील या देशात. त्यामुळे आम्ही कोर्टाचा आदर ठेवतो, सन्मान आहे. जे काही कोर्टाचा कालावधी लागल्यामुळे जे काही घडतंय ते जनतेच्याच बाबतीत घडतंय ना. त्यामुळे कोर्टाचा मान सन्मान ठेवून आजही आम्ही सांगतो की काय तो निकाल द्या, काही द्या. आता काय त्या निकालात तसा पण काय निकालाचा जो गाभा होता तो संपलेला आहे, विषयाचा गाभा. आणि पळून गेलेले परत वेगळ्या आणि निवडून आले. आता राहिलं चिन्ह आणि नाव, हे तर दरोडा घातलेला दिसतोय. त्यामुळे बघा कोर्टाने आणि कोर्टाचा मान सन्मान ठेवणं आम्ही सांगतोय लवकरात लवकर द्या निकाल. आम्हाला वाटलेलं 2050 ला आम्हाला रिझल्ट मिळेल. धन्यवाद किशोरीजी दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर आता कोर्टानं लवकरात लवकर काही तो निकाल द्यावा. कोर्टानं दिलेला कोणताही आता निकाल जो असेल तो आम्हाला मान्य असेल, कारण आता आम्हाला फार काही अपेक्षा उरली नाही असं देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनेक नेत्यांचं म्हणणं आहे. सध्या आपल्याशी किशोरी पेडणेकर बोलत होत्या आणि त्यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे.